नमस्कार. मी डॉक्टर धीरज परदेशी, नेत्ररोग तज्ञ, अथर्व आय क्लिनिक, उरुळी कांचन, पुणे. आज आपण एका अतिशय कॉमन आणि महत्त्वाच्या आजाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओच्या थंबनेलमध्ये किंवा ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसतच असेल की डोळ्याच्या पांढऱ्या बुबुळावर एक लाल रक्ताचा डाग दिसतोय आणि तो डाग असा आहे की जसं काही कुणीतरी तो लाल रंगाने डोळा रंगवलाच आहे. हा आजार खूप कॉमन आहे आणि ह्या अशा आजारामध्ये बऱ्याच वेळा पेशंटला कळतच नाही की आपला डोळा लाल झालाय. जेव्हा पेशंट आरशामध्ये स्वतःचा डोळा बघतात किंवा घरातून कोणीतरी सांगतं की डोळा लाल झालाय, तेव्हा कुठं ह्या डोळा लाल झालाय याची पेशंटला कल्पना येते. असे पेशंट दररोज ओपीडीमध्ये येतात आणि ह्या पेशंटमध्ये ना बऱ्याच वेळा बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स असतात. काही पेशंट खूपच घाबरून गेलेले असतात, पॅनिक होतात आणि काही पेशंट अतिशय खूपच निवांत असतात आणि दुर्लक्ष करतात. अगदी 7-8 दिवस तो लाल डाग हटत नाही, तेव्हा कुठं ते दवाखान्यामध्ये येतात. तर हे दोन्हीही थोडंसं चुकीचं आहे. बरं, हे कशामुळे होतं, काय आहे आणि ह्याच्यावर काय केलं पाहिजे, हे आज आपण जाणून घेऊयात. आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये ह्याला सबकंजंक्टिव्हल हेमोरेज असं म्हणतात. आता कंजंक्टिव्हा म्हणजे काय, ते डोळ्याचा पांढरा जो भाग आहे, पांढरं बुबुळ, त्याच्यावर एक पारदर्शक आवरण असतं. जसं लहानपणी आपण पुस्तकांना ट्रान्सपरंट प्लास्टिकचं कव्हर घालायचो ना, अगदी त्या प्रकारे. आणि ह्याच्यामध्ये छोट्याशा रक्तवाहिन्या असतात. त्याच्या साईजची जर तुम्हाला कल्पना द्यायची असेल तर आपल्या डोक्यावरचे केस कसे असतात, त्या साईजच्या त्या रक्तवाहिन्या असतात. त्या खूप नाजूक असतात आणि त्यांना थोडाही कुठल्याही प्रकारे धक्का लागला, इजा झाली की त्याच्यातून रक्त बाहेर येतं आणि हा असा लाल डागासारखा रक्तस्राव उठून दिसतो पांढऱ्या बुबुळावर. बरं, आता ह्याची प्रमुख कारणं काय? तर कळत नकळत आपल्याला मार लागणे, इजा होणे, जोरजोरात डोळा चोळणे, रगडणे, जोरात खोकला किंवा येणे, अचानक एखाद्या पेशंटचं ब्लड प्रेशर वाढणे किंवा बाकीचे जे कॉम्प्लेक्स आजार आहेत म्हणजे ब्लीडिंग डिसऑर्डर, क्लॉटिंग डिसऑर्डर, असे ह्याचे बरेच वेगवेगळे कारणं आहेत. बरं, आता हे असं झालं तर करायचं काय? तर सर्वप्रथम ह्याच्यावर दुर्लक्ष अजिबात करू नका. जर मार लागला असेल तर ताबडतोब तुम्हाला डोळ्याच्या दवाखान्यामध्ये दाखवणं गरजेचंच आहे. जर मार लागलाय तर त्याच्यासोबत बाकीच्या दुसऱ्या कुठल्या डोळ्याच्या भागाला जर काही इजा झाली आहे का? तर ते बघणंही गरजेचं आहे. बुबुळाला किंवा डोळ्याच्या पडद्याला काही इजा झाली आहे का? डोळ्याच्या लेन्सला काही लागले का? ते बघणं गरजेचं आहे. जर काही मार लागलाच नसेल तर मात्र तुम्ही आवर्जून डोळ्याच्या दवाखान्यात जाणं गरजेचं आहे. कारण अशा केसेसमध्ये आपल्याला ताबडतोब ब्लड प्रेशर चेक करणं गरजेचं आहे. कारण माझ्याकडे बरेचसे पेशंट असे येतात, की त्यांना काहीच त्रास नसतो आणि ते मात्र फक्त डोळा लाल झालाय म्हणून येतात. आणि अशा वेळी जर आपण ब्लड प्रेशर चेक केलं, तर ते अगदी 180, 190, 200च्या घरात निघतं. नॉर्मल ब्लड प्रेशर हे 120 आणि 80 असतं. बहुतेक वेळा हा लाल डोळा आपल्याला जे ब्लड प्रेशर वाढलंय हे सूचित करत असतो, पण ते पेशंटला त्याचा काहीच त्रास होत नसतो. आम्ही असे कितीतरी पेशंट पाहिलेत, जे डोळ्याच्या ओपीडीत डोळा लाल झालाय म्हणून येतात, पण त्यांचं पहिल्यांदा आयुष्यात निदान होतं हाय ब्लड प्रेशरचं. त्याच्यामुळं हा लाल डोळा जर मार न लागता झाला असेल, तर दुर्लक्षित करणं योग्य नव्हे. आता ह्याच्यावर उपचार काय? जर मार लागला असेल, इजा झाली असेल, तर डॉक्टर त्याप्रमाणे तुम्हाला डोळ्याचे डॉक्टर ड्रॉप्स वगैरे सगळं चालू करतील. जर काहीच झालं नसेल, तर आणि जर बीपी वाढला असेल, तर आपल्याला बीपीच्या गोळ्या चालू कराव्या लागतील. ते मात्र आपल्याला फिजिशियनच्या सल्ल्याने ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू करणं गरजेचं आहे. बीपीही नॉर्मल आहे, मारही लागला नाही, तर मग रक्तपातळीची गोळी वगैरे चालू आहे का? किंवा त्याच्यामुळे चुकून डोळा रगडला गेलाय का? ते बघणं गरजेचं आहे. शक्यतो मार लागला नसेल बाकी आणि असाच डोळा लाल झाला असेल, तर ह्याला डोळ्याच्या ड्रॉप्सची बिलकुल गरज नसते. त्याच्यामुळे मनाने तुम्ही ड्रॉप्स टाकू नका. आयडियली ते डॉक्टरांना ठरवू देत, की ह्याला ड्रॉप्सची गरज आहे की नाही. मल्टीव्हिटॅमिन्स किंवा व्हिटॅमिन सीच्या गोळ्या ह्याच्यावर थोड्याशा प्रभावी ठरतात. आणि एक सर्वात महत्त्वाचं लक्ष राहू द्या, की हा जो रक्ताचा डाग आहे, तो ओसरायला, निवळायला, डोळा पूर्ण परत पांढरा व्हायला कमीत कमी 10 ते 15 दिवस लागणार आहेत. त्याच्यामुळे माझ्याकडे काही-काही पेशंट असे येतात, आज दाखवलं 4 दिवसात परत डॉक्टर डोळा लाल तसाच आहे.
तर हे वेळ घेतं. कारण हे कसं आहे, जी अतिशय सूक्ष्म रक्तवाहिनी आहे त्याच्यातूनच ब्लीडिंग होतं, तर त्याच्यातूनच ते परत शोषलं जातं. त्याच्यामुळे त्याला वेळ लागणार. 10 ते 15 दिवस हे घेणारच आहे बरं व्हायला. तर सगळ्यात शेवटी 2-3 महत्त्वाच्या गोष्टी मी पुन्हा एकदा सारांशात सांगेल, की ह्याला घाबरूनही जाऊ नका आणि दुर्लक्षही करू नका. शक्यतो लगेच डोळ्याच्या दवाखान्यात जाऊन जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोळ्याचा दवाखाना जवळ उपलब्ध नसेल तर तुमच्या फॅमिली डॉक्टर, फिजिशियनकडे जाऊन ब्लड प्रेशर चेक करून घ्या आणि 10 ते 15 दिवसाचा अवधी ह्याला पूर्ण बरं व्हायला लागणार. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात लवकरच. थँक यू.